नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण शिकणार आहोत सौर ऊर्जा म्हणजे काय आणि सौर ऊर्जेवर परिणाम करणारे विविध घटक कोणते आहेत यांची माहिती ही आपण घेणार आहोत. सौरशक्ती. सूर्य हा पृथ्वीचा एकमेव ऊर्जा स्रोत आहे. सूर्याचा व्यास 13,83,000 किलोमीटर असून तो पृथ्वीच्या सुमारे 109 पट मोठा आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान 6,000 डिग्री सेंटीग्रेड आहे. शेजारील फोटोग्राफमध्ये नासा मार्फत 2012 साली सूर्याचा काढलेला फोटोग्राफ दिसून येत आहे. UPSC MPSC मध्ये या स्लाइड संदर्भात विविध प्रश्न विचारले जातात. ते म्हणजे सूर्याचा व्यास किती आहे या संदर्भातील प्रश्न हा आलेला दिसून येतो. याशिवाय पृथ्वीपेक्षा सूर्य हा किती पट मोठा आहे व सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती डिग्री सेंटीग्रेड आहे या संदर्भातील प्रश्न हे वेगवेगळ्या वर्षात विचारलेले दिसून येतात. मग सूर्यापासून मिळालेला ही जी काही ऊर्जा आहे ही विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात ही पृथ्वीपर्यंत पोहोचते. ती नेमकी तयार कशी होते तर सूर्याच्या पृष्ठभागावर हायड्रोजनचे रूपांतर हेलियमच्या अणूमध्ये होत असताना अणुस्फोट होत असतात आणि या अणुस्फोटातून निर्माण झालेली ऊर्जा हीच विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात सूर्यमंडलामध्ये ही पसरलेली दिसून येते. सूर्याच्या प्रत्येक चौरस यार्ड भागातून 1,00,000 अश्वशक्ती बरोबरीची सौरशक्ती ही बाहेर पडत असते. सूर्यापासून फेकली जाणारी जी काही सौरशक्ती आहे त्यापैकी केवळ 1-2 अब्जांश म्हणजे 1/2 अब्ज याचं जे काही उत्तर येईल तेवढीच सौरशक्ती ही पृथ्वीला प्राप्त होत असते. तरी देखील ती सुमारे 23,000 अब्ज अश्वशक्ती बरोबरीची असलेली दिसून येते. सौरशक्ती दर सेकंदाला 3,00,000 किलोमीटर वेगाने प्रवास करत असते. सूर्यशक्ती किंवा सौर ऊर्जा ही विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात ही सूर्याच्या पृष्ठभागापासून उत्सर्जित असते. ज्यावेळेस आपण म्हणतो विद्युत चुंबकीय लहरी त्यावेळेस खालील आकृतींमध्ये समजून येतं की या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे विद्युत शक्ती ही अशा उभ्या तरंगांमार्फत पुढे पुढे सरकत असते, तर मॅग्नेटिक म्हणजे चुंबकीय लहरी या मात्र आडव्या सर्पणाकृती मार्गाने या पुढे जात असतात. अशा एकत्रित रीतीने विद्युत चुंबकीय लहरी या पुढे पुढे जात असतात आणि पृथ्वीपर्यंत येऊन पोहोचतात. पृथ्वीवर येत असणारे सूर्यकिरण यांचा वर्णपट असतो. म्हणजेच जर का या सौर ऊर्जेचं आपण विविध वर्णपटांमध्ये विभागणी केली तर सूर्यापासून निघालेली जे काही सौरकिरण आहेत ते वेगवेगळ्या गुणधर्मांचे आढळतात. त्यांच्या तरंगलांबी या वेगवेगळ्या आढळतात. यापैकी सर्वात कमी तरंगलांबी ही कॉस्मिक किरणांची असते. त्यानंतर तरंगलांबी ही हळूहळू या बाजूला मोठी मोठी होत जाते. तर गॅमा किरण, एक्सरेज, अल्ट्राव्हायलेट किरण, यानंतर व्हिजिबल लाईट म्हणजेच दृश्य वर्णपट हा आढळलेला दिसून येतो. दृश्य वर्णपट याची तरंगलांबी या संदर्भात प्रश्न विचारलेले दिसून येतात. या दृश्य वर्णपटाची तरंगलांबी ही 0.4 म्यूम ते 0.7 म्यूम पर्यंत असलेली दिसून येते. तुम्ही यापूर्वी शास्त्राच्या प्रयोगांमधून सूर्यकिरण जर का प्रिझममधून गेले तर त्या 7 वर्णछटा दिसून येतात. या 7 वर्णछटा या वेगवेगळ्या तरंगलांबीच्या असतात हे आपल्याला दिसून येतं. ही तरंगलांबीची सुरुवात ही 0.4 म्यूम ते 0.7 म्यूम पर्यंत आढळलेली दिसते. दृश्य वर्णपटानंतर इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह, रेडिओवेव्ह आणि दीर्घ तरंगलांबी लॉंग रेडिओवेव्ह या प्रामुख्याने अशा पद्धतीने असलेल्या दिसून येतात. सौर वर्णपटाची ही ओळख करून घेतल्यानंतर आपण समजून घेऊ की सौर शक्तीच्या वितरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात.
सूर्यापासून निघालेली सौर ऊर्जा पृथ्वीपर्यंत येत असताना जशीच्या तशीच येत नाही, तर वातावरणातून ज्यावेळेस सूर्यकिरण हे पृथ्वीपर्यंत येऊन पोहोचतात आणि पृथ्वीवरील भूपृष्ठ रचना, विविध घटक यांचा एकत्रित परिणाम हा सौरशक्तीच्या वितरणावर झालेला असतो. या सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक आपण समजून घेऊ. हे घटक प्रामुख्याने 5 आहेत. 1. सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी झालेला कोन. 2. दिनमान. 3. सौर स्थिरांक. 4. पृथ्वी व सूर्य यामधील अंतर. 5. वातावरणाची पारदर्शकता. इंग्रजीमध्ये यालाच अँगल ऑफ इन्सिडन्स, ड्युरेशन ऑफ सन अँड शाईन, सोलर कॉन्स्टंट, डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन, ट्रान्सपरन्सी ऑफ ॲटमॉस्फिअर ह्या 5 घटकांचा प्रभाव सौरशक्तीच्या वितरणावर झालेला दिसतो. सर्वप्रथम जाणून घेऊया सौरशक्तीचा कोन. सूर्यकिरणांचा व पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्यातील कोन यानुसार प्राप्त होणारी सौर ऊर्जेचे प्रमाण हे निश्चित होत असते. सूर्यकिरण यांचा भूपृष्ठाशी होणारा कोन जेव्हा लहान असतो तेव्हा त्यांची तीव्रता ही जास्त असते. या आकृतीमध्ये सूर्यकिरण भूपृष्ठावर लंबरूप पडलेला दिसून येतो. सूर्यकिरणाने व्यापलेलं क्षेत्र हे लहान आढळलेलं दिसून येतं व जेव्हा सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी होणारा कोन हा ज्यावेळेस लहान असतो त्यावेळेस मात्र सूर्यकिरण तिरपे असतात आणि या तिरप्या सौरकिरणांमुळे त्या ठिकाणी क्षेत्र हे जास्त व्यापलं जातं. म्हणूनच सूर्यकिरणांची तीव्रता ही कमी आढळते. समशीतोष्ण आणि ध्रुवीय प्रदेशात अशा पद्धतीने सूर्यकिरण हे तिरपे पडत असलेले दिसतात. तर लंबरूप सूर्यकिरणे ही प्रामुख्याने विषुववृत्तीय प्रदेश म्हणजेच ट्रॉपिकल रिजन या भागामध्ये अशा पद्धतीने पडत असतात. म्हणून तेथे सौर ऊर्जा ही जास्त मिळते. विषुववृत्तापासून दूरवर म्हणजे जसं ध्रुवाकडे जाऊ तसतसे सूर्यकिरणांचा भूपृष्ठाशी झालेला कोन हा तिरपा होत जातो आणि परिणामी त्यांच्यापासून मिळणारी सौरशक्ती ही कमी असते. खाली दिलेल्या आकृतीमध्ये हे स्पष्टीकरण अधिक सोप्या पद्धतीने आहे. या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या ठिकाणी म्हणजेच विषुववृत्ताच्या ठिकाणी सूर्यकिरण बी नावाचे सूर्यकिरण हे मात्र लंबरूप पडलेले आहेत आणि त्यांचा तिरपेपणा हा पृथ्वीच्या वक्राकार पृष्ठभागामुळे वाढलेला दिसून येतो आणि समशीतोष्ण व ध्रुवीय प्रदेशामध्ये ही सूर्यकिरणे खूपच तिरपी मिळतात. त्यामुळे त्यांच्यापासून मिळणारी सौर ऊर्जा ही कमी प्राप्त होते. त्याचबरोबर पृथ्वीच्या सभोवती असणारा वातावरणाचा जो काही थर आहे त्या वातावरणाच्या थरामधून लंबरूप किरणे ही कमी अंतरच प्रवास करतात. लंबरूप किरणे ही वातावरणाच्या कमी थरातून प्रवास करतात. परिणामी त्या ठिकाणी तो प्रवास कमी असल्यामुळे त्यांच्यातून सौरशक्ती नाश पावण्याचे प्रमाण हे कमी असते. याउलट ज्यावेळेस तिरपी किरणे असतात म्हणजेच ध्रुवीय प्रदेश किंवा समशीतोष्ण कटिबंधात पडणारी जी काही सौरकिरण आहेत ही सूर्यकिरणे ही मात्र त्या ठिकाणी वातावरणाच्या जास्त जाडीच्या थरातून जातात आणि त्यामुळे सौरशक्ती ही नाहीशी झालेली दिसून येते. या आकृतीद्वारे आपल्याला हा घटक अगदी सोप्या पद्धतीने समजून येईल. ज्यावेळेस सूर्यकिरण हे लंबरूप असतात, 90 डिग्रीचा कोन करतात, त्यावेळेस ते एकवटले जातात आणि त्यापासून मिळणारी सौर ऊर्जा जास्त असते. जसजसा हा कोन कमी होत जाईल त्यावेळेस मात्र सूर्यकिरण हे जास्त जागेवर पसरले जातील. या ठिकाणी 30 डिग्रीचा ज्यावेळेस कोन होतोय त्यावेळेस सूर्यकिरण हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर अधिक मोठ्या प्रमाणात पसरले जातात. म्हणजे हा जो काही घटक आहे तो विषुववृत्ताच्या शेजारील प्रदेशामध्ये आढळतो. तिथे वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप असतात, तर समशीतोष्ण कटिबंधामध्ये त्यांचा कोन हा 60 डिग्रीचा असतो, तर शीतकटिबंधाकडे त्यांचा कोन हा 30 डिग्रीपेक्षा कमी होत जातो, तो 10 डिग्रीपर्यंत येतो. म्हणजे हा जो काही सूर्यकिरण पसरण्याचा जो कोन आहे तो कोन हा ध्रुवीय प्रदेश यांच्याकडे अधिक मोठ्या प्रमाणात असतो. म्हणून या 2 किरणांपासून मिळणारी सौर ऊर्जा ही कमी आहे, तर
ती 60 डिग्रीच्या कोनामधून मिळणारी सौर ऊर्जा ही मध्यम तीव्रतेची आहे, तर लंबरूप किरणांपासून मिळणारी ऊर्जा ही जास्त तीव्रतेची असलेली आढळून येईल. अशा पद्धतीने सूर्यकिरणांचा कोन आणि सूर्यकिरण मिळणारी सौर ऊर्जा यांचं रिलेशन असलेलं दिसून येतं. पुढचा घटक समजून घेऊया, तो म्हणजे दिनमान. दिनमान म्हणजे सौर ऊर्जा प्राप्त होण्याचा कालावधी. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती परिभ्रमण करते. पृथ्वीचा आस हा कललेला आहे, त्यामुळे पृथ्वीवर ऋतुमानाचा अनुभव येतो. पृथ्वीच्या ज्या गोलार्धात उन्हाळा असतो तेथे दिनमान मोठे असते. म्हणजे जेव्हा भारत हा उत्तर गोलार्धात आहे, म्हणजेच भारतात ज्यावेळेस उन्हाळा ऋतू असेल त्यावेळेस दिनमान मोठे असेल, तेथे सौर ऊर्जा ही जास्त कालावधी उपलब्ध होईल. याउलट हिवाळ्यात सौर ऊर्जा कमी प्राप्त होते आणि यामुळेच दिनमान आणि रात्रमान यांचा फरक, यामुळे सौर ऊर्जा कमी जास्त उपलब्ध होते. अक्षवृत्तानुसार जर दिनमान याचा विचार केला तर आपल्याला दिनमान किती तास असते हे समजून येईल. 0 डिग्री अक्षवृत्तावर दिनमान हे 12 तासाचे असते, म्हणजे 12 तासाची रात्र 12 तासाचा दिवस असतो. तर 17 डिग्री अक्षवृत्तावर 13 तासाचा दिवस असतो आणि सूर्यकिरण हे जवळपास 13 तास उपलब्ध होतात. 31 डिग्री अक्षवृत्तावर 14 तास सौर ऊर्जा प्राप्त होते, तर 58 डिग्री अक्षवृत्तावर 18 तास सौर ऊर्जा प्राप्त होते, तर 66 डिग्री अक्षवृत्तापासून 24 तास सौर ऊर्जा प्राप्त होते. तर ज्या ठिकाणी 90 डिग्री म्हणजेच ध्रुवीय प्रदेश आहे तेथे 6 महिन्याचा दिवस आणि 6 महिन्याची रात्र ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच सौर ऊर्जा ही प्राप्त होणे आणि अक्षवृत्तीय स्थान या 2 घटकांचा अधिक जवळचा संबंध आहे, कारण यानुसारच दिनमान हे निश्चित झालेले दिसून येतं. आणखी सोप्या पद्धतीने आपण या आकृतीद्वारे वार्षिक दिनमान समजून घेऊया. पृथ्वीवर 2 समान दिवस असतात की ज्या समान दिवस न दिवस म्हणजे समान दिवस म्हणजे दिवस आणि 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र 2 दिवशी पृथ्वीवर अनुभवास मिळते. एक म्हणजे 23 सप्टेंबर रोजी आणि दुसरं असा दिवस आहे 21 मार्च की ज्या दिवशी आपल्याला समान दिवस आणि समान रात्र अनुभवास मिळते. या ठिकाणी 21 मार्च या दिवशी जेवढी सौर ऊर्जा प्राप्त होतीये तेवढीच सौर ऊर्जा ही आपल्याला 23 सप्टेंबर रोजी प्राप्त झालेली दिसून येते. 21 जून रोजी मात्र सौर ऊर्जा ही जास्त प्राप्त होते. दिनमान 21 जूनला सगळ्यात मोठे हे उत्तर गोलार्धामध्ये आढळलेले दिसून येते. तर उत्तर गोलार्धातच सगळ्यात कमी दिनमान हे डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे हिवाळा या ऋतूमध्ये अनुभवास मिळते. तर जून महिना म्हणजे उन्हाळा ऋतू आहे, उन्हाळ्यात दिनमान मोठे असते, तर हिवाळ्यामध्ये दिनमान लहान असते. याचाच अर्थ या दिवशी सर्वात मोठा दिवस हा 21 जून रोजी असतो, तर सगळ्यात लहान दिवस 21 डिसेंबर या दिवशी असतो. रिकाम्या जागा भरा किंवा बहुपर्यायी प्रश्न हे या तक्त्यावर आपल्याला पाहायला मिळतात. समान पृथ्वीवर 2 दिवस आढळतात, ते म्हणजे 12 तासाची रात्र 12 तासाचा दिवस असणारे 2 दिवस आहेत, ते म्हणजे 23 सप्टेंबर आणि 21 मार्च. तर सगळ्यात मोठा दिवस हा 21 जून रोजी अनुभवास मिळतो, तर सर्वात लहान दिवस 21 डिसेंबर या रोजी अनुभवास मिळतो.
सर्वसाधारणपणे वार्षिक दिनमान या पद्धतीने असलेले दिसून येते. म्हणून जेव्हा दिनमान जास्त त्यावेळेस सौर ऊर्जा ही जास्त उपलब्ध होते. 24 तासामध्ये देखील सौर ऊर्जा ही आपल्याला समान मिळत नाही. तर सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सौर ऊर्जा उपलब्ध होते. यापैकी सगळ्यात जास्त सौर ऊर्जा ही प्रामुख्याने दुपारी उपलब्ध होते. म्हणजेच जरी एकच दिवस असला, 24 तास असले, तरी त्या 24 तासामध्ये सौर ऊर्जा ही सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत असेल. मात्र 12 वाजता सगळ्यात जास्त सौर ऊर्जा प्राप्त होते. म्हणजेच संपूर्ण दिवसात देखील सौर ऊर्जा प्राप्त होण्याचं प्रमाण हे काळानुसार हे बदललेलं दिसून येतं.